माझे नाव ममता मनोहर आलेले. माझं पॉझिटिव्ह आलं होतं. माझं नाव देवबाई शाहू साळवे होते मी. त्यानंतर 4-5 दिवसापूर्वी मी इथे ॲडमिट झाले होते. मिसेस प्राची संदीप कुलकर्णी. कोकणी सरांकडून जी ट्रीटमेंट मिळाली ती व्यवस्थित होती आणि मला आता बरं वाटतं. इथल्या डॉक्टर नर्स खूप त्यांनी आमची काळजी घेतली. प्लस साफसफाई व्यवस्थित होती. इथले डॉक्टर्स नर्स मामा मावशी सगळे व्यवस्थित छान काळजी घेतात. सगळी सोय अगदी उत्तम आहे. जेवण तर एक नंबरची क्वालिटी होती. म्हणजे खरंच खूप सुंदर जेवण होतं. सुरजपोड खूप छान. म्हणजे त्या सरांनी तर इतकं पॉझिटिव्ह करून टाकलं ना की काही नाहीच आहे तुम्हाला. डॉक्टर महेश ब्राह्मणकार यांच्याशी बोलूया. त्यांनी म्हणजे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्स सांभाळतात. त्याचे डायरेक्टर आहेत आणि खूप मोठी झेप वैद्यकीय क्षेत्रात घेतली आहे. आणि मुख्य म्हणजे पुण्याच्या RSS ने त्यांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या कोविड काळात त्यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांना गौरवलंय, त्यांच्या टीमला गौरवलंय. तर ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आणि इतर कोणाचे आपल्या सामाजिक संस्थांचे मिळालेले जे काही सत्कार असतात म्हणजे ते त्याला काय म्हणायचं ते करायचे म्हणून केलेले असतात. RSS सारखी संस्था जेव्हा करते त्यावेळेला त्या कामाची डेप्थ खूप मोठी असते. तर मला असं वाटतं की महेश, तुझ्या तोंडून हा सगळा तुझा यशाचा प्रवास आणि त्याबद्दल ऐकायला निश्चित आवडेल. हा एक वेगळ्याच प्रकारचं ज्याला काय म्हणायचं MBA किंवा होतं लोक मॅनेजमेंटच्या याच्यामध्ये करतात. तर वैद्यकीय क्षेत्रातलं मॅनेजमेंट याबद्दलचं जे सुपर स्पेशालिटी म्हणून तू काही एक डेव्हलप केलाय, अभ्यास केला आणि काही एक यश मिळवलं, त्याबद्दल तू बोलावंस. सर्वप्रथम काका मला बोलवल्याबद्दल धन्यवाद. आणि मला असं मी पहिल्यांदाच या फॉर्मली बोलतोय. मला पण शंका आहे की पूर्ण विषय आपल्याकडून बोलला जाईल की नाही. नंबर 2, इथे ह्या मीटिंगला सर्व उपस्थित असलेले रंगगंध परिवारातले सर्व सदस्य, सीनियर्स कुमावत काका आणि जे काही असतील म्हणजे जे मला इथे स्क्रीनवर कोणी दिसत नसतील आणि आपले लहानगी आपले मित्र सर्वांना स्वागत करतो आणि नमस्ते पण करतो. बेसिकली मी एम आय ऑडिबल टू ऑल? मी सगळ्यांना ऐकू येतोय? हॅलो, ऐकू येत आहे? हो, माझं ऐकू येतंय ना? हो, ऐकू येतोय. बेसिकली ह्या सर्व प्रकारामध्ये आता आवाज कमी झाला. एकतर मला महेश, आवाज आता कमी झालाय. एकच हॅलो, पण यशाचा प्रवास आहे. हॅलो हॅलो, हा आता येत आहे. हॅलो हा हॅलो, येत आहे ऐकू. म्हटलं प्रवास या गोष्टीशी सुद्धा मी सहमत आहे. हा, येत आहे ना? येत आहे. प्रवास या गोष्टी सुद्धा मी सहमत आहे. पण तो यशाचा प्रवास आहे की नाहीये ते येत्या काही वर्षात कळेल. म्हणजे मला अजून यशस्वी असं म्हणून लेबल लावून आपलं काम कुठेतरी थांबवायचं नाहीये. पहिली गोष्ट. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मी थोडी एक 2-3 माझा जो व्ह्यू पॉइंट आहे आणि जो माझे इथे जे रंगगंधाचे इतर जे माझे मित्र बसलेत आणि त्यांच्याशी मी शेअर करू इच्छितो. बेसिकली 2006 साली जेव्हा माझं मुंबईला BHMS झालं त्यावेळेला मनात असं कुठेतरी वाटत होतं की आपल्याला रुटीन आपल्या मित्रांप्रमाणे प्रॅक्टिस करायची नाही. म्हणजे क्लिनिक मध्ये बसून आपल्याला प्रॅक्टिस करायची नाही, कारण कदाचित तेवढा पेशन्स आपल्यात नसेल किंवा आपण त्याच्यापेक्षा आणखी दुसरं इतर काहीतरी करू शकतो असं मनात सारखं वाटायचं. काम करता करता मी मुंबईचं एक प्लाझ्मा रिसर्च ट्रस्ट म्हणून एक ब्लड बँक आणि कंपोनंट रिसर्च सेंटर आहे, त्यांचं काम बघायला लागलो. तेव्हा त्याचे भागवत म्हणून एक होते डोंबिवलीचे, त्यांनी मला सांगितलं
की डॉक्टर तुम्ही हे काम तर करताच आहात मेडिकल ऑफिसरचं, पण त्याच्यासोबत तुम्ही जर ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये आम्हाला काही मदत करत असाल तर ते फार म्हणजे मला वाटतं की तुम्ही ते करू शकाल म्हणून. आणि तिथून मला असं वाटलं की आपण ऍडमिनिस्ट्रेशन या विषयात काहीतरी करू शकतो. म्हणून मी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस देवनार मुंबईचं जे आहे त्यांचं हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये ते भारतातलं एक प्रीमियर इन्स्टिट्यूट म्हणजे ज्याला आपण IIM म्हणतो. आता त्याच्यासाठी जेव्हा मी त्या म्हणजे परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली त्यावेळेला पूर्ण भारतभरातून त्यांची इंटेक कपॅसिटी 39 विद्यार्थ्यांची होती. 39 लोकांना ते घेणार असं होतं. तर त्यांचं रिटर्न एक्झाम क्लिअर झालो, जे ग्रुप डिस्कशन क्लिअर झालो आणि पर्सनल इंटरव्ह्यू पण बऱ्यापैकी क्लिअर झालो होतो. पण वेटिंग लिस्टवर माझा नंबर 40 आला आणि 39 पर्यंतच त्यांची इंटेक कपॅसिटी होती. आणि त्यावेळेला सगळं ते ओपन कास्ट आणि ते सगळं ते असल्यामुळे त्या कुठल्याच कोट्यात वगैरे कुठेच आपण येत नसल्यामुळे त्या 39व्या नंबरला एक नंबर सुद्धा कोणी ऍडमिशन कॅन्सल केलं नाही आणि म्हणून ते राहिलं. मग ठरवलं की नाही मग आपण आणखी चांगलं कुठलं तरी इन्स्टिट्यूट शोधायचं आणि तयारी करायची. म्हणून मी GRE आणि TOEFL सारख्या परीक्षा दिल्या. तसं अमेरिकेत जाऊन हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेशन आणि या विषयात शिकायचं होतं. त्या परीक्षा दिल्यावर असं जाणवलं की 2007 ते 2010 पर्यंतचा काळ हा प्रचंड रिसेशनचा काळ होता. जी आपल्याकडची मुलं जी परदेशात जातात ती शक्यतोवर तिकडे काम करता करता म्हणजे शिकताना काम करतात आणि त्याच्यावर त्यांचं म्हणजे तिथलं जे असतं जे राहणं खाणं हॉस्टेलची सुविधा वगैरे ते भागतं. आता आपल्याकडे आपल्याला जर कुठली स्कॉलरशिप नसेल किंवा कुठल्याही प्रकारे जर आपल्याला काम मिळणार नसेल तर तिथे जाऊन शिकणं आपल्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांना जरा अवघड विषय असतो. म्हणून मग तो 3 वर्षाचा कोर्स करायला नको, पोस्ट ग्रॅज्युएशन इन हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेशन, म्हणून मी माझे सगळे कोर्स काही इंग्लंडच्या UKच्या चांगल्या युनिव्हर्सिटीजला पाठवले. त्यात युनिव्हर्सिटी ऑफ सरे जिचं हेल्थकेअर मॅनेजमेंट हॉस्पिटल मॅनेजमेंट मध्ये जगातलं म्हणजे आंबा ॲक्रेडिटेशन नुसार जगातलं 7व्या क्रमांकाची ती युनिव्हर्सिटी आहे. त्या याच्यात तर तिथे मला एक जवळपास 2.5 ते 3 लाख रुपये त्याच्यात हे मिळाला म्हणजे स्कॉलरशिप मिळाली. आणि मला जे आपल्या भारतातून जे 6 लोक घेतले त्यात माझा पण नंबर आला म्हणजे. आणि त्याच्या 15 दिवस आधी म्हणजे मला जेव्हा माझं तिथे ऍडमिशन साठी मला ते लेटर आलं ज्याला आम्ही I-10 म्हणायचो ते आलं त्याच्या 15 दिवस आधी माझं लग्न झालं होतं 2009 साली. आणि ते जायचं की नाही जायचं हा खूप मोठा प्रश्न होता. पण आई वडील भावंड आणि मिसेस डॉक्टर मेघा यांनी सगळ्यांनी सांगितलं की नाही 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 ही संधी काय परत परत येणार नाही, तू गेलंच पाहिजे. तर म्हणून मग ते गेलो. तिथे MS इन हेल्थकेअर मॅनेजमेंट म्हणून हा प्रोग्राम मी 2 वर्ष पूर्ण केला. सोबत वॉलमार्ट सेन्सबरीज अशा सारख्या जे आपण सुपर स्टोअर असतात तिथे पार्ट टाइम नोकरी करून आपलं काम पण चालवलं. आणि 2 वर्षात MS करून मी जेव्हा आलो म्हणजे मला तिथे 2 वर्षाचा वर्किंग व्हिसा होता. एक 6 महिन्याचं इंटर्नशिप मी रॉयल सरे काउंटी हॉस्पिटलमध्ये केलं. पण त्या हॉस्पिटलमध्ये इंटर्नशिप करत असताना मला वाटलं की NHS मध्ये म्हणजे तिथल्या वैद्यकीय जी हे आहे ज्यांचं आरोग्य संस्था आहे त्याच्यात आणि भारतीय हेल्थकेअर सिस्टम म्हणजे प्रचंड प्रमाणात तफावत आहे, प्रचंड प्रमाणात डिफरन्स आहे म्हणजे काम करताना. आणि तो डिफरन्स असा आहे की आपल्याकडे पॉप्युलेशन भरपूर आहे आणि मग साहजिकच डॉक्टरांची प्रत्येक पेशंटवरची प्रॅक्टिस भरपूर असते. अगदी आपल्याला म्हणजे अगदी हाकेच्या अंतरावर आपल्याला सगळ्याच विषयातले तज्ञ डॉक्टर उपलब्ध होतात. आणि तिथे साधा सर्दी खोकला जरी असला तरी डॉक्टरना भेटायला तुम्हाला 20-22 दिवस लागतात म्हणजे तोपर्यंत ती सर्दी आपोआपच बरी होते. तर ह्या सगळ्या प्रकारामध्ये मग ठरवलं की नाही आपल्याला तिथे म्हणजे आपण एवढं त्या सगळ्या प्रकारात आपण स्वतःला जमवून घेऊ जुळवून घेऊ आणि त्या सगळ्या वातावरणात असं वाटलं नाही. म्हणून मग मी पुण्यात आलो. मध्ये 2-3 महिने दुबईला पण गेलो पण तिथे पण मला वाटलं नाही म्हणून मी पुण्यात आलो. आणि पुण्यात राहायला मी विमाननगरला असताना मी रोज सोमाटणे फाट्याला जायचो म्हणजे तळेगाव दाभाड्याच्या अलीकडे आणि रोज 40 किलोमीटर बाईकवर जाऊन 40 किलोमीटर परत यायचो. आणि फक्त एकच जिद्द की त्या ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये आपल्याला काहीतरी इंडियन ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये आपल्याला काहीतरी शिकायचं म्हणून. पगार त्या सगळ्या प्रकाराचा मला पगार 12,500 रुपये होता. आणि त्याच्यात मी पुणे स्टेशन पर्यंत बाईकने जायचो, तिथून लोकल पकडायचो पुणे लोणावळा
बेगडेवाडीला उतरायचो, तिथून ती रिक्षा घ्यायचो आणि सोमाटणे फाट्याला जाऊन असं रोज 2 तास जाऊन 2 तास येऊन प्रवास पूर्ण करायचो. पण त्या पवना हॉस्पिटल नावाचं जे आता एक 200 बेड तिथे जे NABH अक्रेडिटेड हॉस्पिटल आहे, त्यांच्याकडून मला जे शिकायला मिळालं ते मला असं वाटतं की तिथे कॉर्पोरेट हॉस्पिटल काय असतं, बरं ग्रामीण भागात काम करत असताना लोकांची मेंटॅलिटी काय असते आणि आपल्या वैद्यकीय क्षेत्रासमोर आत्ताची आव्हानं काय, हे सगळं त्यावेळेला जरा समजलं आणि ते समजावून आपण त्याचा म्हणजे मग पुढच्या माझ्या कामात बऱ्यापैकी उपयोग झाला. 2013 साली मी जहांगीर हॉस्पिटलला जॉईन झालो. जहांगीर हॉस्पिटलला सिनियर मॅनेजर ऑपरेशन्स म्हणून मॅनेजमेंटमध्ये मला एक पोझिशन मिळाली आणि 3.5 ते 4 वर्षामध्ये मी तिथे GM या पोझिशन पर्यंत पोहोचलो, जनरल मॅनेजर ऑपरेशन्स म्हणून. आणि ज्या वेळेला मी जहांगीर हॉस्पिटल सोडलं त्यावेळेला मला 1740 लोक रिपोर्टिंग करत होते, 1740 लोक. ह्या सगळ्या प्रकारामध्ये मी म्हणजे सगळ्यात कमी वयाचा असल्यामुळे त्यातली निम्मे लोक माझ्यापेक्षा जास्ती वयाचे होते आणि त्यांना ते कुठेतरी न्यूनगंड असायचं की आपल्यापेक्षा कमी वयाच्या अधिकाऱ्याला आपण रिपोर्टिंग करून आपण आपल्या सगळ्या गोष्टी कशा करायच्या. पण एक होतं की जहांगीर हॉस्पिटल म्हणा किंवा कुठल्याही पारसी कम्युनिटी सोबत जे मी 7-8 वर्ष काम केलं त्यांच्यापासून मला एथिक्स आणि व्हॅल्यूज हा प्रकार खूप शिकायला मिळाला की काम करत असताना एथिक्स आणि व्हॅल्यूचं इम्पॉर्टन्स काय असतं आणि ते कोणी आपल्याकडे बघत नसलं तरी जपायचे असतात. म्हणजे आपल्याकडे बघत असताना जपलेली गोष्ट वेगळी असते, आपल्याला बघत नसताना जपलेली गोष्ट याच्यासाठी खूप मोठं म्हणजे तुमच्या मनाची खूप मोठी तयारी लागते की मला चांगलं काम करायचंय, उत्तम काम करून उभं राहायचंय. जहांगीर हॉस्पिटलमध्ये अगदी व्यवस्थित रुळलेलो असताना मी अगदी डायरेक्टर म्हणून प्रमोट होणार याच्या आधी एका कुठल्या तरी मोठ्या कार्यक्रमामध्ये सायरस पुनावालांनी जहांगीर साहेबांना विचारलं की मी माझं CSR युनिट म्हणून, सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचं CSR युनिट म्हणून विलू पुनावाला नावाचं एक हॉस्पिटल काढतोय आणि त्या हॉस्पिटलचं सगळं प्रोजेक्ट फायनल झालंय, सगळं झालंय, तर मला तुमच्या टीम मधून कोणीतरी असा व्यक्ती पाहिजे की जो हे युनिट डेव्हलप करू शकेल. मला माहिती नसताना जहांगीर सरांनी माझं नाव तिथे सुचवलं आणि सायरस पुनावालांनी मला त्यांच्या बोर्डवर घेतलं. तर सायरस पुनावालांकडे मी ऍडिशनल डायरेक्टर म्हणून जॉईन झालो आणि सिरम इन्स्टिट्यूट मध्ये सुद्धा काम करत असताना विलू पुनावाला हॉस्पिटल मी डेव्हलप केलं 100 बेडचं, हडपसर मध्ये आहे, अगदी चौकातच आहे हडपसरच्या. आणि तिथे मी ऍडिशनल डायरेक्टर म्हणून पण मी आय थिंक वयाच्या 36व्या वर्षी सर्वात कमी वयाचा तिथे ऍडिशनल डायरेक्टर होतो. आता हे करत असताना कदाचित मला माहिती नाही, म्हणजे माझं क्वालिफिकेशन पण असेल, एफर्ट्स पण असतील, माझे इंटरपर्सनल स्किल्स असतील, लोकांशी जुळवून घेण्याची तऱ्हा असेल, या सगळ्या प्रकारांमध्ये आता मी हे थोडं बॅकग्राऊंड याच्यासाठी सांगितलं की थोडंसं माझ्या इतर मित्रांना कळावं की मला मूळ मुद्द्याबद्दल काय बोलायचं. हा मूळ मुद्दा अजिबात नाहीये, माझा प्रवास किंवा माझं हे हा मूळ मुद्दा नाहीये, मला नेमकं काय बोलायचं त्याच्या संदर्भात येण्यासाठी हे बॅकग्राऊंड होतं. 2018 साली जेव्हा मी अगदी चांगलं काम करत असताना विलू पुनावाला हॉस्पिटल चांगलं ब्रेक इव्हनला पण आलं, आम्ही चांगल्या कॅम्पेन्स करत असताना कुठेतरी वाटलं की मी आणखी 5-7 वर्ष कुठेतरी काम केलं तर माझ्या मनात जे स्वतःचं काम उभं करण्याचं जे अनेक वर्षापासून स्वप्न आहे ते मी करू शकणार नाही. आणि नोकरी कितीही झाली तरी आपल्याला स्वतःच्या आयडियांमध्ये लिबर्टी जी असते, जे डिसिजन मेकिंगला जी लिबर्टी लागते, किंवा मला माझं म्हणून, माझं घरचं म्हणून मी जे काम करत असतो त्याच्यामध्ये मला जे स्वातंत्र्य लागतं ते कुठेतरी 90% असेल सुद्धा पुनावालांकडे असल्यामुळे, पण ते कुठेतरी असं वाटतं की आपण याच्यापेक्षा जास्त उत्तम काम आपण स्वतःसाठी करू शकतो. म्हणून 2018 साली 2017च्या एंडला 18 साली मी पुनावालांचा जॉब सोडला, त्यांना अगदी विनंती करून सोडला आणि त्यांना सांगितलं की कुठल्याही हॉस्पिटलचा प्रोजेक्ट असेल तर मी अगदी मुफ्त, म्हणजे अगदी कुठल्याही प्रकारे काही अपेक्षा न करता मी सेवा देण्यास तयार आहे, पण आता मला माझं काम करण्यासाठी म्हणून जरा मला तुमच्याकडून सुट्टी हवी आहे. 2018 साली आम्ही MM केअर हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी स्थापन केली. माझे काही सहकारी आहेत, एक पुण्यातले रिनाऊन कॅन्सर तज्ज्ञ आहेत, 2 पुण्यातले MD फिजिशियन आहेत, एक चेस्ट फिजिशियन आहेत, एक गायनिकोलॉजिस्ट आहे. अशा एक 5-6 जणांनी मिळून आम्ही MM केअर हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी सुरू केली आणि तिच्या थ्रू पहिलं 45 बेडचं हॉस्पिटल विश्रांतवाडीला सुरू केलं, एअरपोर्टच्या बाजूला.
ते हॉस्पिटल जे होतं ते विश्रांतवाडीतलं आणि पुण्यातलं वन ऑफ द 40-45 वर्ष जुनं हॉस्पिटल होतं. आणि त्या हॉस्पिटलचं नाव पण तसं, म्हणजे पहिल्या दमात कोणालाही भेटल्यावर असं वाटेल की ते गव्हर्नमेंट हॉस्पिटल किंवा एखादं शासकीय रुग्णालय आहे असं म्हणूनच त्या हॉस्पिटलच्या नावावरून प्रत्येकाला वाटायचं. तर 45 बेडचं कस्तुरबा स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणून आम्ही विश्रांतवाडीला चालवायला घेतलं या संस्थेमार्फत. आणि सर्वांच्या प्रयत्नांनी म्हणा किंवा सर्वांच्या एकत्रित एफर्ट्सने म्हणा ते हॉस्पिटल 1.5 वर्षात अगदी समाधानकारकरित्या चालायला लागलं. मग आता काय करायचं, तर थोडं आपली जी आहे, कारण 45 बेड आणि 30 बेड याच्यावर बसून राहून आपल्या सर्व्हिसेस आणि सेवा एक्सटेंड होऊ शकत नाही. म्हणून आम्ही कोथरूडला यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या बाजूला सुश्रुत नावाचं एक दुसरं हॉस्पिटल या संस्थेमार्फत घेतलं. तिथे आणखी काही नवीन मंडळी आमच्यासोबत जोडल्या गेली आणि अगदी परत प्रयत्नांनी आणि एफर्ट्सनी तेही हॉस्पिटल एक 6 ते 8 महिन्याच्या काळातच चांगलं चालायला लागलं. आता लेटेस्ट अपडेट अशी आहे की आमच्याच कंपनीशी संबंधित जळगावला संवेदना स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणून 130 बेडचं हॉस्पिटल आम्ही या 16 तारखेला सुरू केलंय माझ्याच कंपनीचं. तर हा जो 2-3 हॉस्पिटलचा जो प्रवास आहे हा सगळा 2 वर्षात घडला. आणि याच्यात जे डिसिजन मेकिंग असेल किंवा याच्या संदर्भातले जे निर्णय घेण्याचे हे असेल तर ते चांगल्या मित्रांमुळे म्हणा किंवा चांगल्या एफर्ट्समुळे म्हणा, कन्सिस्टन्सीमुळे म्हणा, या सगळ्या गोष्टींमुळे आम्ही ते करत गेलो होतोय. आणखी आमचे 2 प्रोजेक्ट पाईपलाईन मध्ये आहेत आणि हे 2 प्रोजेक्ट पुण्याच्या जवळपास आहे. एक बारामतीला आम्हाला एका चांगल्या वैद्यकीय क्षेत्रातल्या एका चांगल्या ग्रुपने पण आम्हाला अप्रोच केलाय. तर आता आपलं जाळं किती विस्तारायचं, तिथे कुठल्या कुठल्या ठिकाणी आपण न्याय देऊ शकतो, कुठल्या ठिकाणी आपण चांगलं काम करू शकतो, या सगळ्या प्रकारात आम्ही आता त्याच्यासाठी प्रयत्नशील आहोत. परंतु काम घ्यायचंय म्हणून घ्यायचंय आणि त्याच्यात पुढे उत्तम काम झालं पाहिजे म्हणून जिथे वेळ देता येईल आणि जिथे आपल्याला गुणवत्ता टिकवता येईल, क्वालिटी इन हेल्थ केअर ज्याला म्हणतो, तर त्याच्या साठीचं काम आपण सुरू करतोय. आता मूळ विषय की हे सगळं करत असताना आमच्या सगळ्या हॉस्पिटलचं ब्रीद वाक्य आहे सहज शक्य आरोग्य सेवा. सहज शक्य आरोग्य सेवा म्हणजे भारतात जर सर्वात मोठा कुठली अडचण असेल जी आपल्याला वाटते ती ऍक्सेसिबल हेल्थ केअरची आहे. हेल्थ केअर ऍक्सेस होणं, ती ऍक्सेसिबिलिटी इन टर्म्स ऑफ फिजिकल ऍक्सेसिबिलिटी किंवा फायनान्शियल ऍक्सेसिबिलिटी या सगळ्या गोष्टींनी ते ऍक्सेसिबल होणं हे आत्ताचं सर्वात मोठं आव्हान वाटतं. म्हणून आम्ही त्या ब्रीद वाक्य, आमचं सगळ्या हॉस्पिटलचं नावं जरी वेगवेगळी असली तरी आमचं ब्रीद वाक्य सहज शक्य आरोग्य सेवा हे आहे. मी 2008 जवळपास 4-5 पासून करंबेळकर काका, अडावतकर काका आणि रंगगंधचा जो सगळा ग्रुप आहे या सर्व ग्रुप संदर्भात आम्ही बरीच कामं केलेली आहेत. म्हणजे आपण एकत्रित बरीच कामं केलीत, आम्ही धमाल पण खूप केली आहे. आणि आम्ही अगदी थंडीच्या दिवसात गच्ची नाट्याचे प्रयोग केलेत आणि अगदी राज्यनाट्य स्पर्धेला जाताना आधीची जी तयारी असेल, जरी प्रत्यक्ष मी राज्यनाट्याला परफॉर्म केलेलं नसेल पण जी तयारी असायची, जी आमच्या रात्रीच्या तालिमी चालायच्या, जितेश असेल, जी आमची सगळी मित्रमंडळी जी असतील, या सर्व लोकांसोबत खूप एक चांगला मजेचा, उत्साहाचा आणि आनंदाचा काळ घालवला आहे. आता 2008 मध्ये जेव्हा मी एक फॉर्मली रंगगंधच्या आपल्या याच्यातून मी जेव्हा रंगगंधचा याचा जो डिप्लोमा असतो आपल्या आपण जो कोर्स सुरू केला आणि सर्वात सुरुवातीला आम्ही सर्वांनीच तो करून घ्यायचं ठरवलं, तेव्हा तो केला आणि त्याच्यातून बऱ्याच गोष्टी, म्हणजे आपल्याला बऱ्याचदा आपण पुस्तक जेव्हा ओपन करत नाही तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपल्याला बऱ्याच गोष्टी माहिती आहेत पण ती वस्तुस्थिती नसते. आपण जेव्हा एखाद्या टेक्निकल किंवा एखाद्या फॉर्मल ट्रेनिंग मध्ये जातो आणि ते सिरियसली करायला जातो तेव्हा आपल्याला त्याच्यातल्या अनेक गोष्टी कळतात की ज्या कदाचित आपलं अझम्पशन असतं की आपल्याला त्या माहिती आहेत पण त्या आपल्या माहितीपेक्षा त्या थोड्याशा वेगळ्या असतात आणि त्या जास्ती चांगल्या पद्धतीने शिकता येतात. आता हा प्रोग्राम केल्यावर माझ्या आयुष्यात काय बदल आले किंवा मला काय वाटलं की हे सगळं केल्यामुळे माझ्यात सकारात्मक आलेले बदल काय. आता कुठलीही संस्था चालवत असताना, कुठेही मॅनेजमेंटचं काम करत असताना किंवा स्वतःचं आमचं काम बघत असताना 2-3 विषय मला अतिशय महत्वाचे वाटतात. पहिला महत्वाचा विषय म्हणजे कम्युनिकेशन. कम्युनिकेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. कुठल्याही ठिकाणी तुम्ही तुमचं काम करत असाल, हेल्थ केअर मध्ये करत असाल, दुसऱ्या कुठल्याही क्षेत्रात करत असाल तर माझ्या माहितीप्रमाणे तुमच्या यशामध्ये कम्युनिकेशनचा, तुमच्या संवादाचा खूप मोठा भाग असतो. तुम्ही
म्हणजे ते कोणीतरी एका महान व्यक्तीने म्हणून ठेवलंय की तुम्ही जेव्हा ह्या हृदयचे त्या हृदयी पोहोचवू शकता, याचा अर्थ तुम्ही तुमची जी गोष्ट आहे ती कमी वर्ड्स मध्ये, कमी शब्दांमध्ये जेव्हा तुम्हाला सांगता येते, त्याचा फायदा असा होतो की तो एकतर तुमचा वेळ वाचतो, गैरसमज होत नाहीत. आमच्या हेल्थकेअर म्हणजे आता काका कदाचित माझ्यापेक्षा जास्त या विषयावर सांगू शकतील, पण हेल्थकेअर मध्ये कम्युनिकेशनचं खूप मोठं महत्व आहे. म्हणजे आमच्याकडे एक वाक्य म्हटलं जातं की कम्युनिकेट द डॉक्युमेंट अँड डॉक्युमेंट द कम्युनिकेशन. म्हणजे तुम्ही जे लिहिताय, लोकांकडून जे संमतीपत्र लिहिताय, जे कन्सेंट्स लिहिताय, एखाद्या शस्त्रक्रिये संदर्भातली जी माहिती देतायत, एखाद्या आजाराबद्दलची जी माहिती देतायत, तुम्ही कशा पद्धतीने ते सांगतायत त्यावर अवलंबून असतं, 50% त्यावर अवलंबून असतं की तो रुग्ण त्या हॉस्पिटलला पुढची प्रोसिजर किंवा सर्जरी करेल की नाही करेल. नंबर 2, सुद्धा न्याय करू शकता, तुम्ही तुमच्या संस्थेसोबत सुद्धा न्याय करू शकतात आणि तुम्ही तुमच्या डॉक्टरांसोबत सुद्धा न्याय करू शकतात. त्यामुळे कम्युनिकेशन हा संवाद हा खूप महत्वाचा पार्ट आहे आणि इफेक्टिव्ह कम्युनिकेशन डेफिनेटली लीड्स टू सक्सेस. आम्ही जे कम्युनिकेशन शिकलो रंगगंधमध्ये, आम्ही जे कम्युनिकेशन आमचं एनहान्स केलं, आम्ही जे कम्युनिकेशन आमचं इम्प्रूव्ह केलं, त्याचा मला खूप प्रमाणात समजावून सांगत असताना या कम्युनिकेशनचा प्रचंड प्रमाणात फायदा झाला. नंबर 2, आत्मविश्वास. आत्मविश्वास हा खूप महत्वाची गोष्ट असते आणि त्यातल्या त्यात स्वतःच्या बिझनेसमध्ये जर तुम्ही असाल तर आत्मविश्वासाशिवाय तुमच्याकडे दुसरं काहीच भांडवल नसतं. म्हणजे म्हणजे आमची बाकी म्हणजे आम्ही म्हणतो की मेडिकल फ्रॅटर्निटीमध्ये आमची प्रॉपर्टी जी आहे ती इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी आहे. आम्ही कुठलंही सामान बनवत नाही किंवा आम्ही कुठलंही प्रोडक्ट बनवत नाही. आम्ही जे देतो ती सर्व्हिस असते आणि ती व्हर्च्युअल असते. त्यामुळे ती व्हर्च्युअल सर्व्हिस जर तुम्हाला मार्केटमध्ये व्यवस्थित पद्धतीने जर द्यायची असेल, म्हणजे ती तुमची व्हर्च्युअल सर्व्हिस जर तुम्हाला मार्केटमध्ये व्यवस्थित पद्धतीने प्लेस करायची असेल तर तुमच्यासाठी आत्मविश्वासाचं भांडवल असणं खूप महत्वाचं आहे. आणि तो आत्मविश्वास जर योग्य पद्धतीने तुम्हाला चॅनलाइज करता आला तर मला असं वाटतं की आता करण्यासारखं, म्हणजे मला बऱ्याच वर्षांनी 35-37 गेल्यावर मला जाणवलं की आपण आणखी बरंच काही करू शकत होतो, पण जसा जसा आत्मविश्वास वाढत गेला तशा त्या गोष्टी योगाने घडत जातात. त्यामुळे दुसरा मुद्दा आहे, म्हणजे पहिला मुद्दा मी बोललो कम्युनिकेशन, दुसरा मुद्दा बोललो आत्मविश्वास. तिसरा जो मुद्दा मला याच्यातला सर्वात महत्वाचा वाटतो की एम्पथी. तुमच्याकडे 90% लोकांना, म्हणजे तुमच्याकडे हॉस्पिटलमध्ये कुठल्याही वैद्यकीय सुविधा घेण्यासाठी येणाऱ्या 90% लोकांना तुमच्या सिंपथीची, सहानुभूतीची अजिबात गरज नसते. त्यांना ती अवैद्यकीय लोकांनी बरीच दिलेली असते. म्हणजे आजूबाजूला भेटणाऱ्यांनी, आजूबाजूच्यांनी किंवा ज्यांनी, म्हणजे आता थोडक्यात करोनाच्या काळात प्रत्येक माणसाकडे एक काढा होता विकायला, प्रत्येकाकडे एक सॅनिटायझरची कुठली तरी कंपनी होती आणि काही उरलेल्या लोकांकडे पीपी किट आणि मास्क वगैरे पण होते विकायला. या सगळ्या काळामध्ये त्यांनी ज्या म्हणजे लोक आपला जो सल्ला देतात, प्रोडक्ट देतात, ते अवैद्यकीय लोकांकडून ती सहानुभूती, तो सल्ला तो बराच मिळतो. मग व्यक्ती जेव्हा एखाद्या वैद्यकीय एखाद्या प्रॅक्टिशनरकडे हॉस्पिटलमध्ये किंवा संस्थेत येतो तेव्हा नेमकं त्याला काय पाहिजे असतं, तर त्या व्यक्तीला एम्पथी हवी असते. आता एम्पथीचा आणि आपण रंगगंध सारख्या संस्थेशी निगडीत असलेल्या कलात्मक लोकांचा कुठे काय संबंध आहे, हा थोडा तर्कशुद्ध एक विषय मी थोडक्यात समजावून सांगतो. तुमच्या मनात जेव्हा तुमचं मन जेव्हा कला संगत असतं, तुमचं मन कुठेतरी कलेशी निगडीत असतं, म्हणजे तुम्ही कुठेतरी भावनेशी जोडली गेलेली माणसं असतात आणि भावनेशी जोडल्या गेलेली माणसंच दुसऱ्याच्या वेदना, दुसऱ्याच्या अडचणी, दुसऱ्याचे त्रास जास्त चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकतात असं मला वाटतं. कदाचित एम्पथी आणि ह्या सगळ्या प्रकारामध्ये, म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला, एम्पथी म्हणजे त्याला सहानुभूती न देता तो समोरच्या खुर्चीवर बसलेला असताना त्याला काय अडचण असेल, त्याच्यासाठी हॉस्पिटल अफोर्डेबल आहे का, त्याला अगदी स्टार सर्जन लागणार आहे का, किंवा तो कुठल्या तरी स्कीम मधून आपण त्याची सर्जरी करून देऊ शकतो का, हे त्याने न सांगता जेव्हा समजण्याची
जेव्हा तुमच्यात ती एक वृत्ती डेव्हलप होते तेव्हा मला असं वाटतं की तो रतन टाटांसारखा एखादा व्यक्ती तयार होत असतो कुठेतरी. म्हणजे मी जे त्यांना जे वाचलंय किंवा समजलंय, आणि ह्याच गोष्टींनी, ह्याच व्यक्तींनी आणि ह्याच संस्थांमध्ये एथिकल व्हॅल्यूज खूप जास्ती मोठ्या प्रमाणात असतात, कारण तिथे एम्पथेटिक बिहेवियर खूप असतं. म्हणजे रतन टाटांना जेव्हा 26/11चा बॉम्बस्फोट झाला तेव्हा त्या ताज हॉस्पिटल मधल्या सगळ्या लोकांचं, एम्प्लॉईजचं त्यांनी काहीतरी बरं केलं असतं तर ठीक आहे, म्हणजे ते त्यांची कदाचित रिस्पॉन्सिबिलिटी होती. पण तिथे आलेल्या पाहुण्यांचं, त्याच्या आजूबाजूला मरण पावलेल्या लोकांच्या कुटुंबाचं सुद्धा जर त्यांनी पुनर्वसन केलं असेल तर हे एम्पथी शिवाय होऊ शकत नाही, हे त्या चांगल्या भावनेशिवाय होऊ शकत नाही. आणि कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करताना चांगली भावना असणं गरजेचं असतं. चांगली भावना ही चांगल्या मनातून येते आणि चांगलं मन हे कलात्मक लोकांचं जास्ती चांगलं असतं असं मला वाटतं, जे कलेशी निगडीत, कलेशी संबंधित लोक असतात. कारण तसा म्हणजे पु ल देशपांडे अनेकदा म्हणायचे की एखाद्या माणसाला संगीत आवडत नाही म्हणजे ती माणसं माणसंच आहे की याच्यावर मला प्रश्न पडतो. म्हणजे कदाचित मला असं म्हणायचं नाही की प्रत्येकाला संगीत किंवा कुठला तरी कलेचा एक प्रकार, पण त्याच्याने नक्कीच तुमच्यामध्ये एक क्वेश्चन असा डेव्हलप होतो ज्याला आपण इक्यू म्हणतो, इमोशनल क्वेश्चन डेव्हलप होतो, की ज्याच्याने तुम्ही माणसाकडे माणूस म्हणून बघायला लागतात. आणि ते जेव्हा तुम्ही बघायला लागतात त्यावेळेला तुम्हाला तुमचं काम सोपं होतं. व्यवहार, कुठलंही काम करण्यासाठी, संस्था चालवण्यासाठी व्यवहार गरजेचा असतो, पण व्यवहार किंवा पैसा हा चांगल्या कामाचं बाय प्रोडक्ट असतो, म्हणून आम्ही उत्तम काम करण्यावर भर देतो, म्हणजे पैसा आपोआप बाजूला पडत जातो, हाही त्याचा एक बाय प्रोडक्ट आहे. आणि त्याच्यात सगळ्यात एक आणखी एक शेवटचा याच्यातला एक विषय माझा जो राहिला आहे तो म्हणजे इंटरपर्सनल स्किल्स. इंटरपर्सनल स्किल्स थोडेसे मी बिट्स पिलानीला एमफिल करत असताना मी एकटा महाराष्ट्रीयन व्यक्ती जर सोडलो तर जवळपास सर्व स्टेट मधले माझे मित्र होते, माझे कलिग्स होते. नंबर 2, आपण फ्लेक्झिबल नसतो गाव सोडून, शहर सोडून इकडे तिकडे जाण्यासाठी आणि काम करण्यासाठी. नंबर 3, ह्या सगळ्या प्रकारामध्ये मी ज्या माझ्या बिट्स पिलानीच्या कलिग्स कडून जे शिकलो ते हे शिकलो की ते लोक सहजगत्या कोणामध्ये मिक्स होतात, कोणामध्ये जातात, फ्लेक्झिबल असतात, त्याला समजून घेतात, बोलतात. भले त्यांच्या स्किल सेट कदाचित कमी असेल परंतु त्यांच्यामध्ये या इंटरपर्सनल स्किल्समुळे त्यांच्या कंपनीज आणि त्यांचे व्यवसाय आपल्यापेक्षा चांगल्या पद्धतीने डेव्हलप होतात. मग हॉटेल कुठले असतील तर कुठल्याही शहरात शेट्टींच्याच असतात, कुठल्याही टुरिझम कंपन्या असतात तर त्या कुठल्याही नॉर्थ इंडियन्सच्या असतात, मुंबईमध्ये सगळ्यात चांगल्या पगारावर किंवा सगळ्यात चांगल्या बिझनेसमध्ये युपी आणि बिहारची लोक असतात. या सगळ्या प्रकारांमध्ये जर तुम्ही बघितलं त्यांच्याकडे असं काय असतं जे आपल्याकडे नाही, तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपले इंटरपर्सनल स्किल्स इंटरपर्सनल स्किल्स इफ यू वॉन्ट टू डेव्हलप युअर सेल्फ. आणि ते कुठेतरी इंटरपर्सनल स्किल्स सुधारण्यासाठी तुम्हाला लोकांमध्ये बोलण्याची सहजता पाहिजे, आणि ती सहजता यायची असेल तर तुम्ही कुठल्या तरी एका म्हणजे आता मला रंगगंध माहिती म्हणून मी सारखं रंगगंध बोलतोय, पण असं कुठल्या तरी एका प्रकाराशी, ग्रुपशी, समुदायाशी जोडल्या गेलेल्या हवात की जिथे तुमचं एक व्यक्तिमत्व सर्वांगीण विकास होऊ शकेल आणि ज्याचा नक्कीच तुम्हाला तुमच्या व्यावसायिक आयुष्यात नक्कीच फायदा होईल.